रित्या बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या इंदिरा भागामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेले आहे, मात्र या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नाशिकच्या इंदिरा भागामध्ये हा स्फोट घडलाय। सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 2 जण जखमी झालेले आहेत, मात्र सिलेंडरचा स्फोट हा नेमका कशामुळे झालाय याचं कारण अस्पष्ट आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। नाशिकच्या ज्या इंदिरानगर भागामध्ये भीषण स्फोट होऊन 2 जण जखमी झालेले आहेत। या वक्रतुंड खरं तर पार्सल पॉईंटमध्ये संपूर्णपणे ही घटना घडलेली आहे। सकाळच्या सुमारास ही संपूर्णपणे घटना घडल्याची माहिती मिळत आहे। हा स्फोट इतका भयानक होता की आतमधले जे वस्तू आहेत ते संपूर्णपणे जळालेल्या असल्याचं आपल्याला इथं बघायला मिळतो। या घटनेनंतर हे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत। स्फोट कशामुळे एकूणच झाला हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही आहे। काही स्थानिक लोक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। काय नेमकं काही कारण कळत आहे? सकाळी 9:30च्या सुमारास इथले वक्रतुंड पार्सल पॉईंटचे मालक लहामगे आणि तिथे त्यांच्याकडे कामाला असलेला कर्मचारी सकाळी आले असता सिलेंडर लिकेज असेल किंवा त्यांच्याकडून अनावधानाने ते रात्री बंद करण्यात आलं नसेल मेन स्विच, आणि सकाळी आल्यावर त्यांनी लाईट वगैरे सुरू केली आणि प्रचंड मोठा स्फोट झाला। मोठ्या स्फोट होऊन आवाज होऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। मला कळवल्यावर मी आल्यावर बघितलं तर मग त्यांचं सगळं पार्सल पॉईंटचं सर्व साहित्य जे अस्ताव्यस्त त्या स्फोटामुळे, सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही। जे काही लिकेज गळती असेल त्याचं ते शटर बंद असल्यामुळे ते दाबल्या गेल्यामुळे त्याचा स्फोट झाला। काही जखमींची काय परिस्थिती आहे? साधारण पोलिसांच्या माहितीनुसार ते सिव्हिलला ॲडमिट आहे, 60% भाजले असं कळतं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।